पाहायला चालू आहे ना, काय प्रॉब्लेम आला की हा बरोबर आहे. बाकी डिझेल संपल तर देशी टाकून आणली. आता कसं चालू होईल? मेकॅनिकलला फोन लावा लागतो. हा हॅलो, बोला की. आपल्या इकडे एखादा चांगला नंबर एक मेकॅनिकल पाठवून द्या बरं. बर काय झालं? काय नाही, ट्रॅक्टर बिघडलं आपले. ट्रॅक्टर बिघडलं का? बर धाडून देतो ना. हो ए ते राहू दे रे, उधारी जोड तिकडे जा आधी. नगरच्या आहे तिकडे गिराईक. पटकन जाय, ट्रॅक्टरचं काम आहे. ते ट्रॅक्टरचं बघ बरं काय झालं ते. 2 मिनिट चेकिंग ट्रॅक्टर है. ये ट्रैक्टर स्टार्टिंग प्रॉब्लम है, ये बोचा प्रॉब्लम है. पोचा प्रॉब्लेम? हे कोणता नवीन प्रॉब्लेम आला? बोचा प्रॉब्लेम हो ये बापा आणि नटा ये बो पार पार काशा मग पुई ट्रॅक्टर स्टार्टिंग आहे. नाही आता लई झालं याचं. आता देशी हाणाच लागते मला. तिकडे मा बोचा प्रॉब्लेम पुई पार कस केली आपडा बॉस की पेड़ खुसकणारे बस काय बघा मा. मला शिवा द्याला तू, मला शिवा द्याला. बोचा प्रॉब्लेम काय झालं? शिवा द्याला मला हे. आणि सारखं बोचा प्रॉब्लेम म्हणायला. कसा मेकॅनिकल झालाय? अहो ते तेलगू मेकॅनिकल आहे, त्याला माराय काय झालं? तेलगू आहे का? पोर हो, एवढा ढिगल धुवून टाका बरं भोपळ्याचा. स्वप्नील, तुला 2 भोपळे 5 काकड्या देऊन टाकतो. आणि या काळ्या पोराला 1 भोपळ आणि 2 काकड्या देऊन टाकतो. जमतंय ना? भाऊ तू एकल्यानं म्हणल्याला जमते बर का. काळ हे माणूस काही मायले बघ, याचा डोसक्यात भोपळं घालीन. शांत बस काळू, याच्यात तुझीच गलती आहे. तू काळा काय जन्माला? बापू मला 20 गोपळे पाहिजे आणि 50 काकड्या पाहिजे. आणि याला 10 गोपळे आणि 20 काकड्या. काऊन की आम्ही इतक्या मेहनतीने इथं आणून टाकले तर धुवायलोच बी. तितकं कसं जमन स्वप्नील? मी इकू का तुम्हाला देऊ? अरे बापरे हे ढील. अरे काय झालं नाही की रे? अरे घंटा झालं धुवायला तापून. बापू मला 20 गोपळे पाहिजे, तेव्हाच मी धुणार आहे. नसता नाही मला, मी चालू घराकडे. हे काय चांगली वास येईल धुता. हो अरे स्वप्नील, आहेच कोणचा ढिगल हे? तुम्ही तीनदा ढिगलाकडेच बघायला, ढिगाकडे बघायचं नसतंय. खाली मुटकं घालून पटपट धुवा तुम्ही. मी येतो वासराला पाणी पाजून. आता धुवा. यायच्या आधी चल. अर काकड्या घेऊन गेले काय पोरं पळून? एका बी काकडी ठेवली नाही, मला बी घरी न्याला. काय उतराच्या महिन्यात जलमधी काय गेला, चकदा पाय गेला, सगळं गेला. राखात लावली काय घेतली आता? राख लावली काय की लावली बाबा? जर मी अशा रस्त्याने आलो नाही मी. हे हाय नाही काय कितकल्याची कोला या रस्त्याने पडलं तर काय राहील? अगं तुला तर बोलून फायदा नाही. लोकांच्या बाहेर निंदन केल्याशिवाय, रोजगारी केल्याशिवाय भाकर भेटत 12 महिने एकदा आणलं तर असं करायला. चल मला उचल दे. मिरच्या होता काय ते? बाबा आपण कुठला सांग बरं काय होय ते? काय वहिनी एवढ्या कशा आडाणी हो? करतुले होतं ना. माय करटुले होता का? बाबा करटुले फार महाग जातात, पण आमच्या या सापलकुटीच्या भावाची शेती करायची आहे. कसं काय राहते रुपयाचं नियोजन मला सांग तरी. याची शेती करायची वहिनी तुम्हाला. चला आमचे मालक सांगतात तुम्हाला मार्गदर्शन. चला काय माहिती विचार. मालक. ओ अलग ही लेवल का बंदा था. बापा रामराव. बापा या करटुल्याची आम्हाला शेती करायची आहे. याची कसं काय माहिती, याचं संगोपन कसं करायचं काय नाही, आम्हाला मार्गदर्शन करा बरं. सगळं मार्गदर्शन करतो बापू तुम्हाला. माझं नाव तुकाराम विठ्ठलराव ढाले, आंबडी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. आपल्याकडे गावरान जातीचे करटुले मिळतात. याची मार्केटमध्ये एवढी मागणी आहे, 200 रुपये किलोने आज आपल्या घरून माल जात आहे. आपल्या तालुक्यामध्ये आपला प्लॉट आहे. आपल्याकडे सर्व उत्तम जातीचे बियाणे, करटुले पण देतो आपण आणि बियाणे जानेवारी मध्ये सर्व शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देतो. आपण गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 10 जिल्ह्यामध्ये आपलं बियाणं दिलं. 50 शेतकऱ्यापर्यंत आपलं बियाणं पोहोचलेलं आहे. प्रत्येक शेतकरी आज चांगलं उत्पन्न घेत आहेत, पैसे कमवत आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडून कुठलीही आपली फसवेगिरी होणार नाही. बियाणं लावगडीपासून तर माल विक्रीपर्यंत आपण पूर्ण माहिती देतो.
ही रानभाजी आहे. ही भाजी पहिलं जंगलात गेलं तर 1-2 कुठं करटुले भेटायचे, पण आज आपण हा प्लॉट आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे केमिकल युक्त चालू केलेला आहे. कुठल्याही प्रकारचं केमिकल न मारता चांगला प्लॉट डेव्हलप आहे आणि शेतकऱ्यांसाठी व सर्व खाणाऱ्यांसाठी ही भाजी शरीरासाठी एकदम उपयुक्त आहे. कोणाला लागल्यास आपण कॉन्टॅक्ट नंबर आपल्या स्क्रीनवर येईल, त्या नंबरवर फोन करा. अरे काय झालं बे? चालूच नाही तर झालं. काय बंद करतो का मी फवारणी? तिनं धोका दिला म्हणून हे काम करायची वेळ आली आणि हे बी धोका द्यायला. आता मी करू तर करू काय? अबे असं आहे का? मग तुझ्यासाठी गमवाले गाणी लावतो ना. मग तुला जोश येते, जोश पवार आहे. थांब 1 मिनिट. जीता था जिसके लिए जिसके अबे काय झालं बे? अरे वो फवारून दे एकदा. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता. ए डबल नाव बंद कर तर बा. अबे बंद केलं ना. एकदा फवारून दे काय झालं? ए सोडून गेली मला ते. काय बापू मी ती आणतो रे डबल. शांता बाई शांता बाबा कोणी आवडत आहे की नाही म्हणतो शांती बाबा वाळू इकडे वटू नका हो. तुकाराम पाटलाच्या वरात कारले तोडा गेली तुमची सोय. बाबा कारले तोडा गेली का? मला तर कापून देणार चाललो म्हणली. आपण कुठे कवा काय करू काही सांगायचं नाही. माझे दिवस जाता जाईने गेले. किती वाजली की मला घरी जाऊन 10 टाका लागते. आमचं मथारा लय वाटते नाही तर तोड पटापट. चला लवकर काकू पाऊस यायला. होय माय आभाळ येतात बसलं. आणि माय मामाचे तुम्ही इकडे कहायला आले? कहायला आलो. बाई तू तिकडे निंदाय चाललो म्हणली की कापसामध्ये नाही तर कारल्यात काय करायली? कारल्यात काय करायला? हे तर रोजाला रोज भेटायला नाही तर रात्री भाजी राहिली कारल्याची. म्हणजे एकटं काय करायला? काय हिताची झाली रे पैसा? मग काय संदाय कोणाची हो? हॅलो भाऊ, काल मी अकाउंट मध्ये 10,000 रुपये आले. आता जळाली का? हा आले तर मग काय झालं? तुला न सांगता मी हॉटेलवर जेवाय गेलतो. आता जळाली का? हा तर मग काय झालं? आणि हो, काल सोमवार होता ना, काल मी गर्लफ्रेंडला घेऊन महादेवाला गेलतो. आता जळाली का? बस जळाली भाऊ आपली. यो मिले ना केंदे मेंदे सिंडे मुंडे नशे दी डकार बन के तू यो यो हानी सी जमन झाली माय. खरं सांगायचं बाळासाहेब हे तुपान निसता नावालाच आहे. त्याच्यात काहीच कला नाही, काहीच नाही. उगाई भेंड काढाय काला घेतली की. काय म्हणलं रे? काय म्हणलं? काय डबल म्हणजे एकदा हा? मी म्हणू लागलो भाऊ तुपान लय खास आहे रे. त्याच्यासारखं गोरं कुठं भेटत नाही. तुला कस काय भेटलं रे? बर मला काय वाटतं गडी बालासाहेब, मी ऐकले बरं का हे काहीतरी मला मन लागले. खरं सांग भाऊ तुला माझा विश्वास नाही. मी खरं सांगितलं तुला खोटंच वाटतंय त्याच्यानं मी सांगिने. बालासाहेब मला तुझ्या पूर्णपणे विश्वास आहे. सांग काय मला ते. भाऊ हे वैजनात काय म्हणू लागला माहितीये का? भाऊ इतका हलकट आहे का नाही? भाऊ इतका हलकट माणूस नाही दुनियात आतापर्यंत पाहिलं नाही. खरपड गोर कहाला घेऊन आले की बाळासाहेब तसं काय म्हणू नका तेव्हा जीव घ्यान ते. अरे बापरे मेलो आता. धोंडा धोंड्यामध्ये बालासाहेबांची कवटीच गार करतो एखादा धोंडा. माग ते मार रे त्याला मोठा बघ दे माहिती नाही गेलं. अकल आहे का काळ्या बदकला नागिनी लोळायला असती माझ्या पुढी आणि मला मायला हलकट आहे. कोण अंगला हलकट दिसायला रे? ए भाऊ तसं काहीच नाही रे. ते बाळासाहेब काही लावा करायला तुला. मी जिंदगी तुला असं म्हणलं का? मायचा अरे काय लोकायले रे? आम्हाला खेळायचंय. तिकडे मरण मग मुळ्याला खेळणं इकडं मग झोकायला रे. मी दोरी आणून बांधलाय भिकार छोटा. तुम्ही तुमच्या त्या मुळ्या लटका ना. 2 मिनिटं काय आम्ही काय खेळाव? हे बघ वैजनाथ, मी माझ्या घरून दोरी आणली मेहनतीनं बांधलाय बघ. वरी चढून झोका. तुमची अवकात नाही बघ माझ्या झोक्यात बसायची. सक्से हात काळ काळ होईन दोरी ही झाली जराशी काळी. तुम्हाला सांगायलो तुम्ही झोक्याला अजिबात हात लावायचा ना. मागच्या बारीच माझी सोल चोरून नेली बघा तुम्ही दोघांनी. आणि नाही माझ्या भिकारी हो इधर झोका. बापरे तुला सांगायचं रे. इकडून झोकायची इकडून झोकायचा माय इकडून इकडून. जाऊ दे चल आपण मुळेला झोका खेळू. त्यापेक्षा झोका मोठा आहे. जमायला काढू. होय रे असे काम केल्यावर काय भेटते रे? अरे मस्त अभ्यास करायचा, मायबापाचं नाव मोठं करायचं आणि तुम्ही बसले लोकांचे पाय पोचलेत. काय भेटते? 400 रुपये रोज भेटते
आणि दर सोमवारी आमचा मालक आम्हाला औंढ्याला दर्शनाला नेणार आहे. भाऊ चला मी पुढून येतो मागून धरावर पटापट होऊ द्या चला. होय भाऊ मग आता आपण 4 जण गाडीवर बसेल ना मात्र. अरे आपण त्या रफिक भाई मिस्त्री सारख्या गाडीवर बसून जाऊ चौक चल उठ बरं, हे घे दूध, दूध पी बरं आज बस. दूध आज कसं काय आणलं मला पियायला? आज नागपंचमी नाही का, नागिनीला दूध पाजावं लागलं. अरे साला गाडीचा हात काय मला घराकडे नाही. आता हे जिंदगी जगलेली काहीच काही नाही. आता मी मरतोच आता. पंधरा ऑगस्ट ते इथलंच काय करलं का 90 मारायला काही. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तुला सोपते का रे? एकल्यानं 90 मारली चकना खायला तू सगळं काय धंदे झाले राजा. चकना तर उरला मला जाऊ दे. नंबर 1 झालं बा. एकदा चहा सांगते तर लेखा सुट. ये क्या हो गया? ये क्या हो गया? ये क्या हो गया? दौराय काय झालं तुला? फार जिंदगीला कटाळून मरायचं होतं. त्या पुढ्यात औषध टाकलं होतं. मैं तारी गो पाई. मरतो काय रे मी.